महाराष्ट्र गौसेवा आयोग एवं पशुसंवर्धन विभाग द्वारा आयोजित 15 दिवसीय राज्यमाता गौमाता संवाद यात्रा का भव्य समापन रविवार को दोपहर 3 बजे सिविल लाइन स्थित डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागार में होगा। कार्यक्रम में महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य मार्गदर्शक के रूप में शामिल होंगे, जबकि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी विशेष अतिथि रहेंगे। कार्यक्रम की अध्यक्षता पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे करेंगी। यात्रा के दौरान 25 किलो में लगभग 6000 किलोमीटर का भ्रमण कर 1000 से अधिक गौशालाओं और 15,000 से ज्यादा गौसेवकों, गोपालकों व किसानों से संवाद किया गया। समापन समारोह में प्रतिनिधियों, अधिकारियों तथा बड़ी संख्या में नागरिकों की उपस्थिति अपेक्षित है। आज पत्रकार परिषद झाली नागपूरमध्ये। आपण मागच्या 15 दिवसापासून आम्ही 12 जण हे संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करतोय आणि त्याचा समारोप उद्या नागपूरमध्ये 5 जुलैला दुपारी 3 वाजता देशपांडे सभागृह सिव्हिल लाईन नागपूर येथे होणार आहे। आणि हा समारोप हा आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे। या दौऱ्यामध्ये आम्ही जवळजवळ 29 जिल्हे स्वतः आम्ही जाऊन ही संवाद यात्रा काढलेली आहे। आमचा अतिशय सुंदर असा रथसुद्धा आमच्या यात्रेमध्ये सामील आहे। प्रत्येक ठिकाणी एक चांगला मेसेज आमचा जातोय आणि आमचा उद्देश एकच आहे की ह्या देशी गोवंशासाठी आपल्याला आता थोडं जागं व्हावं लागेल आणि त्याच्यासाठी जसं ग्रीन रिव्होल्यूशन झालं, जसं व्हाईट रिव्होल्यूशन झालं, आता ब्राऊन रिव्होल्यूशन करायची वेळ आली आहे। म्हणजेच गोमूत्र आणि गोमूत्रातून क्रांती करण्याची वेळ आलेली आहे। दुसरी गोष्ट, आत्मनिर्भर गोशाळा झाल्या पाहिजे। गोशाळेनी जर हे गोमय मूल्यवर्धनाचं काम म्हणजे शेण आणि गोमूत्राचं प्रोडक्ट बनवायचं काम, औषधी बनवायचं काम आणि गोखत बनवायचं काम जर सुरू केलं तर निश्चितपणे त्या आत्मनिर्भर गोशाळा बनतील। तिसरा उद्देश असा आहे की पशुसंवर्धन विभागामार्फत अनेक योजना या ग्रामीण भागासाठी काढल्या गेलेल्या आहे, पशुपालकांसाठी काढल्या गेलेल्या आहे। त्या योजनांचं अनावरणसुद्धा उद्या मुख्यमंत्रीजी यांच्या हातून होणार आहे, योजनांच्या पुस्तकाचं। आणि ह्या योजना जर राबवल्या गेल्या, मी तुम्हाला एकच उदाहरण देतो की मागच्या वर्षी पशुसंवर्धन खात्याचं बजेट हे 350 कोटी होतं, आज ते 3500 कोटी रुपये झाले। कारण हाच आहे, त्याचं कारण असं आहे की ह्या प्रत्येक ग्रामीण भागातल्या सगळ्या युवकांना आणि महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांना व्यवसाय उपलब्ध व्हावे, अशा त्या अनेक 10, 12, 15 योजना आहेत। त्या योजनेचा लाभ घ्यावा हे सुद्धा आम्ही यामध्ये सांगतोय, जेणेकरून आपण म्हणतो की भारत डेव्हलप झाला पाहिजे, पण भारत तेव्हाच समृद्ध भारत होईल जेव्हा आमचे गाव समृद्ध होतील। आणि आज गावातून लोंढा सगळा शहराकडे चालला आहे। त्याचं कारण आहे त्यांना तिथं रोजगार नाही, व्यवसाय नाही। पण आता हे पशुपालनाशी रिलेटेड, शेतीशी रिलेटेड हे व्यवसाय निश्चित मी तुम्हाला सांगतोय येणाऱ्या काळात आपल्याला पिक्चर बदललेलं दिसेल। आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की उद्या सगळ्यांनी दुपारी 3 वाजता देशपांडे सभागृहामध्ये यायचं। खूप खूप धन्यवाद। आणि प्रेसची स्वतंत्र व्यवस्था आपण तिथे केलेली आहे। मी शेखर मुंदडा, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचा अध्यक्ष आहे। महाराष्ट्र गोसेवा आयोग 3 वर्षापूर्वीच स्थापन झालं आणि मी पहिला अध्यक्ष आहे। की आम्ही 1.5 वर्षापूर्वी ऑर्डर काढली सगळ्या कलेक्टरला सांगून की आता अंत्यविधी जो आहे तो लाकडात करायचा नाही, तो गौरी आणि गोकास्टमध्ये करायचा। याच्यामुळं जे लाखो टन लागतं तर झाडं वाचतील आणि गौऱ्या आणि गोकास्ट वापरलं तर गायी वाचतील, कारण ते उत्पन्न त्यांना मिळेल। आणि ह्याचा परिणाम असा झाला की खूप चांगल्या पद्धतीने काही जिल्ह्यांमध्ये ह्याचं सुरुवात झाली। आणि कधी जर तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की दोन्ही अंत्यविधी तुमच्या डोळ्यांनी बघा, तुमच्या लक्षात येईल की या गोकास्ट आणि गौरीमध्ये केलेला अंत्यविधी म्हणजे आता तो अंत्यविधी आहे त्याला असं बोलता येत नाही, पण त्याची जे फुलं असतात आपण ज्याला हाडं म्हणतो ती सगळी अशीच्या अशी असतात, परंतु लाकडात केलेल्या अंत्यविधीला परत हलवायला लागतं कारण ते पूर्ण पेट घेत नाही आणि हे लगेच थंड होतं 24 तासामध्ये, 24 तासाच्या
त्याला वेळ लागतो. त्यामुळं सायंटिफिकली सुद्धा गोकास्ट आणि गौरीमध्ये अंत्यविधी चांगला होतो. त्याचा परिणाम असा होतो की आता हे वाढत चाललं. दुसरा गणपती बनवा. आम्ही गोमय गणपती बनवायला पहिल्या वर्षी सुरू केलं. गोशाळेला अपील केली. आम्हाला जास्त रिस्पॉन्स नाही आला, पण अख्ख्या महाराष्ट्रात गणेश चतुर्थीच्या वेळी दुसऱ्या वर्षी 50,000 गणपती विकले. मागच्या वर्षीचा आकडा असा आहे की सगळ्यांची मिळून अमाऊंट आम्ही काढली, 11 कोटी रुपयाचे गणपती, गोमय गणपती विकले गेले. म्हणजे ते गोशाळेनेच बनवले. शेतकऱ्यालाही सांगतोय आता, तुम्ही पण बनवा. तुमच्याकडं पण शेण आणि गोमूत्र अशी वस्तू आहे, दूध कदाचित बंद करेल गोवंश, पण शेवटच्या श्वासापर्यंत शेण आणि गोमूत्र बंद नाही होत. ते 10 किलो शेण देतं आणि 10 लिटर गोमूत्रही देतं गोवंश. ह्यामुळं आता क्रांती व्हायला आम्ही ऑलरेडी हे पायलट प्रोजेक्ट केले. जर गो आधारित शेती करायची असेल, प्राकृतिक शेती करायची असेल, तर जीवामृत, घनजीवामृत आणि बीजामृत बनवायला लागेल गोशाळेत. ते सुद्धा मला आनंद वाटतो की बघा, महाराष्ट्र गोसेवा आयोगाने 3 गोष्टी अशा केल्या ज्या कुठल्याही आयोगाने नाही केल्या. एक, महाराष्ट्र गोसेवा आयोग असा आयोग आहे भारतामध्ये पहिला की ज्यांनी गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला. दुसरं, आम्ही मूल्यवर्धन म्हणजेच हे मी जे बोलतोय, गोबर आणि गोमूत्र आणि पंचगव्यातून उत्पादन करणं, त्याला आम्ही गोमय मूल्यवर्धन नाव दिलं. तिसरं, खूप मोठा विषय होता की प्रॉपर ब्रीडिंग होत नाही आणि फ्युएल, गॅस आणि फर्टिलायझर, केमिकल फर्टिलायझर, या तिन्ही गोष्टीचं सोल्युशन देशी गोवंश आहे. गॅस बनतो आता तर कॉम्प्रेस गॅस. आणि मला असं वाटतं महाराष्ट्रात काय म्हणजे आशीर्वादच म्हणा की प्रत्येक गोष्टी महाराष्ट्रातून सुरुवात होते. तशीच मला वाटतं ही ब्राऊन रिव्होल्युशनची सुरुवात आता ही महाराष्ट्रातनं उद्या डिक्लेअर होईल असं मला देवेंद्रजींच्या उपस्थितीत असं मला वाटते. अनेक गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. आपल्याकडं पत्रकार परिषद असल्यामुळं याला लिमिट आहे. आम्हाला पण जेवढं महत्त्वाचं आपल्याला सांगायचं ते सांगितलं. आपल्याला काही कुठलाही प्रश्न असेल या बाबतीत विचारायचा असेल, आपण विचारावा. उद्या सगळ्यात महत्त्वाचं काय होणार आहे ते ब्राऊन रिव्होल्युशन करण्यासाठी एक खूप मोठं पाऊल हे महाराष्ट्र गोसेवा आयोग उचलत आहे. ते म्हणजे एक प्रॅक्टिकल बोलायला गेलं, बोलणं सोपं आहे, प्रोडक्शन करणंही सोपं आहे, पण विकायचं कुठं? गोशाळेला विकणं म्हणजे त्यांना विक्री करणं, मार्केटिंग करणं एवढं सोपं नाही. त्यामुळं आता आम्ही एक ब्रँड तयार केला आहे. त्या ब्रँडचं लॉन्चिंग उद्या मुख्यमंत्री साहेबांच्या हातनं आहे. जसं खादीचा एक ब्रँड होता तसं आता गोमय प्रोडक्टचा म्हणजे ब्राऊन रिव्होल्युशनचा एक ब्रँड तयार होतो. तो ब्रँड, त्याचं डिझायनिंग, त्याचं मार्केटिंग, त्यांना जागा सरकारी उपलब्ध, त्याच्यात आम्ही सिलेक्ट करणार आहोत कोणते प्रोडक्ट घ्यायचे. त्याचं लॅब टेस्टिंग होईल, त्याचा क्रायटेरिया डिसाईड होईल आणि मग त्याला आम्ही आमचं सर्टिफिकेशन देणार आहोत त्या ब्रँडला की ठीक आहे. आणि सगळ्यांनी मिळून महाराष्ट्रात आता एकच ब्रँड बनवायचा आहे, जेणेकरून मार्केटिंगला सोपं होईल, विक्रीला पण सोपं होईल.